प्रत्येक मराठी महिना हा त्या महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या अमावस्येला संपतो। मराठी महिन्यातील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष हा यंदा 2 डिसेंबर 2024 रोजी सोमवारी सुरू झाला होता आणि आता तो 30 डिसेंबर 2024ला सोमवारच्याच दिवशी संपत आहे। या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या असणार आहे, जिला दर्श वेळा अमावस्या या नावांनी ओळखलं जातं। याशिवाय ग्रामीण भागामध्ये तिला येळवस हे देखील नाव आहे। यंदा सोमवारी ही येळवस आल्यामुळे तिला आपण सोमवती अमावस्या देखील म्हणू शकतो। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सोमवारी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 मार्गशीर्ष सोमवती दर्शवेळा अमावस्या प्रारंभ होत असून ती मंगळवारी पहाटे 3:56 संपेल। या व्हिडिओत आपण या अमावस्येला नेमकं काय काय करावं लागतं याबद्दलची माहिती घेऊया। त्यासाठी तुम्ही सर्वांनी ही माहिती अगदी पूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, वेळ अमावस्या किंवा येळवस हा मूळचा कर्नाटकचा असणारा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेषतः नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या काही भागामध्ये साजरा होणारा शेतीशी संबंधित एक सण आहे। दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला हा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे। पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा सण साजरा होतो। त्यातल्या त्यात आपली भारतीय संस्कृती म्हणजे प्रामुख्याने शेतीशी संबंधित कृषीप्रधान संस्कृती। सर्व प्राणीमात्रांची पहिली मूलभूत गरज म्हणजे अन्न। अन्नाशिवाय कोणताही प्राणी राहू शकत नाही। त्यामुळे मानवी जीवनात असणारं अन्नधान्याचं महत्त्व लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केला होता हे मात्र आढळून येतं। आता या वेळा अमावस्येच्या दिवशी नेमकं काय काय केलं जातं आणि कोणता असा प्राचीन विधी आहे जो आजपर्यंत सुद्धा पाळला जातो, केला जातो, याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुभ दिवशी स्नान करून त्यानंतर शेतकरी लोक आपल्या आलेल्या पिकातील केवळ 2.5 मुठी धान्य कापतात। शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्वप्रथम गंध, फुलं, धूप नैवेद्य वाहून त्या धान्याची पूजा होते आणि मगच ते धान्य कापण्याची पद्धत आहे। वेळा अमावस्येचा नैवेद्य नक्की काय असतो याबद्दलची माहिती सांगते। बघा, वेळा अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी तयार करून ठेवल्या जातात आणि या भाकरींना त्या दिवशी विशेष करून भाकरी असं न म्हणता रोडगे म्हणण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर, आंबील, सजगुऱ्याचे म्हणजे बाजरीचे किंवा ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ तयार करून ठेवले जातात। आदल्या दिवशीच या उत्सवासाठी लागणारा सगळा भाजीपाला आणि मातीचं लहान आकाराचं मडकं देखील खरेदी केलं जातं। याला बिंदगी किंवा आळंदे असं म्हटलं जातं। त्यावर झाकायला खापराची एखादी झाकणी किंवा तिला येळणी असं म्हटलं जातं, तर तीही घेतली जाते। आणि वेळा अमावस्येच्या दिवशी सकाळी प्रत्येक शेतकरी काय करतो, त्या लहान आकाराच्या मडक्यामध्ये तयार केलेली आंबील भरतो। आंबील म्हणजे एक पिठापासून तयार केलेला पदार्थ असतो। जसं आपण ताक वगैरे पितो ना, त्या पद्धतीने पिठाचा हा आंबील नावाचा पदार्थ असतो। तर तो त्या लहान आकाराच्या मडक्यामध्ये भरून त्यावर झाकण ठेवून आपल्याच घरातील एका माणसाकडे तो देतात आणि शेतामध्ये ती आंबील ठेवून यायची अशी पद्धत आहे। वर्षामध्ये येणाऱ्या सर्व सणांमध्ये वेळा अमावस्या हा एकमेव असा सण आहे की या सणासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी तयार करून ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर त्याचा आनंद घेण्याची पद्धत आहे। काही जण तर हौसेनुसार आंबील किंवा काही टिकणारे पदार्थ शेतामध्येच ठेवतात आणि 2-2 दिवस मस्तपैकी शेतातच त्याचा आनंद घेण्याची एक मजा लुटतात। पूर्वीच्या काळी असं होतं की बैलगाडीमध्ये हे सगळं साहित्य भरून घेतलं जायचं आणि घरची सगळी मंडळी सुद्धा बैलगाडीमध्ये धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेतीमध्ये जायची। आता मात्र सवडीप्रमाणे मोटरसायकल असेल, ऑटो रिक्षा असेल किंवा आपलं सध्याचं जे काही वाहन असेल त्यामध्ये हे सगळं सामान भरून घरची मंडळी शेतीमध्ये जातात। किंवा काही जण अजून सुद्धा हौस असेल तर डोक्यावर मोठी पाटी किंवा टोपलं घेतात, त्यामध्ये सगळं साहित्य भरतात आणि पायी शेतीमध्ये जातात। या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असणारी मंडळी वेळा अमावस्येला जरूर सुट्टी काढून सहकुटुंब घरी येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात। शेतात आल्यानंतर एका झाडाखाली 5 पांडव मांडण्याची पद्धत आहे। त्यांना चुन्याने रंगवलं जातं। त्यावर कडब्याच्या 5 पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप किंवा कोप म्हणजे एक छोटीशी झोपडी तयार केली जाते। लाल शालीने ती बांधतात सुद्धा आणि जी काही आपण टोपली नेलेली असते साहित्य भरून, तर त्यातून ते सगळं सामान काढलं जातं। पांडवांसमोर हिरवे कापड ठेवून लक्ष्मीचीही पूजा केली जाते। नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत,
ऊस, पेरू, बोरं, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबट भात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवले जातात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवांची फक्त पूजा करतात आणि शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात आणि हा नैवेद्य एका माठामध्ये भरला जातो. पूजा झाल्यावर लगेच जेवणाची पंगत बसते. यामध्ये रात्री जे काही जेवण आपण तयार करून ठेवलेलं असतं तर ते सगळे पदार्थ आनंदाने खाण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय, वेळा अमावस्येच्या दिवशी सकाळी कोणताही स्वयंपाक केला जात नाही. त्यासाठीच आदल्या दिवशी तो स्वयंपाक तयार करून ठेवला जातो आणि तो आपण त्या दिवशी खायचा असतो. या मजेच्या वनभोजनामध्ये शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगळे सोयरे यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन एकत्रित जेवणासाठी बोलवतात. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल तर तिलाही आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं. जेवायला ते नको म्हटले तर किमान आंबिलीचा तरी थोडा आस्वाद घ्या असा आग्रह केला जातो. म्हणजे या कार्यक्रमामध्ये जे काही जेवण असतं त्यामध्ये आंबील या पदार्थाला सर्वात जास्त मान आहे. हिवाळ्यामध्ये जरी हा सण येत असला तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसभर चांगलं कडक ऊन पडतं आणि मातीच्या भांड्यात ठेवलेली ही थंडगार आंबील पेली की लगेचच झोप येते. त्यामुळे बरेच जण काय करतात, जेवण झालं की आंबील पितात आणि लगेच एक छानपैकी झोप तिथे काढतात. काही जण शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात. अशी फिरस्तीची मजासुद्धा वेगळीच असते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गहू असेल किंवा ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तुरी, ऊस ही रब्बीची पिके जोमात वाढलेली असतात. शेतामध्ये निसर्गाची उधळण झालेली असते. बोरांच्या झाडाला बोरं लगडलेली असतात. आंब्याला नुकताच मोहर फुटायला सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ असते. जेवण झालं की बरेच जण झाडाला झोका बांधून झोका खेळण्याचा देखील आनंद घेतात. त्याचबरोबर मुली भज्जी, रोडगा, आंबट भात, खिचडा असं म्हणत झोके खेळतात. काही पुरुष असतील किंवा मोठी मुलं असतील ते आपल्या हातामध्ये कुऱ्हाड किंवा विळा घेऊन या शेतामध्ये आपल्याला कुठे मधमाशांचं पोळं मिळतं का हे पाहत बसतात आणि आपल्यासोबत काडेपेटी आणि पांघरायला एखादं कापडसुद्धा ठेवतात. समजा एखादं मोहोळ मिळालंच तर मग ते पोळं पेटवायला काडेपेटी आणि माशा चावू नये यासाठी पांघरायला एखादं कापड सोबत ते ठेवतात. आणि झाडाझुडपांमध्ये एकदम बारीक नजर करून ते एकदा मोहोळ मिळालं की वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून ती पोरं मधमाशांचा हल्ला सहन करून शेवटी मधाचा गड्डा ओढून घेतात आणि मग त्यातून मध काढतात. मग सर्वजण ते काढलेलं मध असेल किंवा ऊस, बोरं असेल यांचा आनंद घेतात आणि एक प्रकारे म्हणजे खाण्याचा आनंद घेण्याचा हा सण आहे. वेळा अमावस्येच्या दिवशी शेतामध्ये नक्की काय विधी केला जातो याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. अर्थात प्रत्येक भागामध्ये ही पद्धत थोडीफार वेगळीही असू शकते. तुमच्या भागातली पद्धत तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा किंवा अशीच असेल तर तेही सांगू शकता. बघा, एक साधारणतः मध्यम आकाराचं गोलाकार मडकं घेतलं जातं आणि त्याच्यावर सर्वप्रथम चुन्याची बोटं ओढली जातात. त्यानंतर कुंकू आणि काव यांचे देखील पट्टे ओढतात. आता काव या शब्दाचा अर्थ जो काही मी शोधला किंवा जी काही माहिती मी मिळवली तर त्यातून मला काव म्हणजे गेरू असावा असं समजलं. पण मग काव म्हणजे दुसरं काही असेल तर तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता. प्लीज सांगा काय आहे ते. आणि बघा, या मडक्यामध्ये काठोकाठ पिठापासून तयार केलेली आंबील भरली जाते. यानंतर बाजरीचे मुटके असतील, ज्वारीचे मुटके असतील किंवा ज्यांना उंडे किंवा काही ठिकाणी सजर गुरे असंही म्हटलं जातं तर तेही भरले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य देखील त्यामध्ये ठेवला जातो. शेतामध्ये ज्या पालेभाज्या पिकतात तर त्यांची एक गरगटी भाजी तयार केली जाते आणि तिलाच भज्जी असं म्हटलं जातं. तीही त्या मडक्यात भरली जाते. शेतामध्ये आल्यावर शेतकरी काय करतो, आपल्या डोक्यावर ते मडके घेतो आणि ते मडकं घोंगड्याच्या खोळीने झाकलं जातं. तसं करून ते मडकं डोक्यावर तसंच ठेवून तो शेतकरी आपल्या शेताच्या बांधावरून ओलगे ओलगे सालम पोलगे, पाची पांडव, सहावी द्रौपदी, हर हर महादेव, हर भगत राजो, हार भलं असा एक जयघोष केला जातो आणि काळ्या आईच्या नावाने चांग भलं असा पुकारा केला जातो. संपूर्ण शेतीला एक प्रकारे फेरी मारली जाते. नंतर त्या मडक्यामध्ये आपण जे काही पदार्थ भरलेले असतात एक प्रकारे त्याचा काला तयार होतो. तर तो काला शेतामध्ये फेकण्याची पद्धत आहे. एका झाडाखाली खड्डा केला जातो. तेथे त्या माठाची पूजा होते. सगळेजण त्या माठातील आंबील, पुरणपोळी, भज्जी यांचं सेवन करतात आणि रिकामा जो माठ असतो त्याच्यावर पांढरं फडकं गुंडाळून तो माठ खड्ड्यामध्ये पुरण्याची पद्धत आहे. यानंतर 5 पांडव म्हणून 5 खडे घेऊन त्यांची ही पूजा केली जाते आणि सर्व काही उरकलं की एका छोट्याशा वाटीमध्ये दूध उतू घालवतात. म्हणजे
थोडाफार जाळ तयार करून त्याच्यावरती वाटी ठेवून दूध उतू घालवण्याची पद्धत आहे आणि दूध ज्या दिशेने उतू जातं त्या दिशेला जास्त उत्पन्न निघेल अशी एक समज आहे किंवा असा तो अर्थ घेतला जातो. संध्याकाळी एका छोट्या मडक्यामध्ये दूध आणि शेवया शिजवल्या जातात आणि त्याला उतू येऊन देतात. ते दूधसुद्धा ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगलं पीक येईल असा समज घेतला जातो. थोड्या वेळामध्ये पेंढ्या पेटवल्या जातात आणि त्या पेंढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेवून गावामध्ये आणल्या जातात आणि मारुतीच्या देवळाला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकतात. यानंतर ज्यांची शेतं दूर आहेत तर ते शेतकरी पेंढ्या तिथेच पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच त्या मंदिरासमोर टाकून देतात. शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरामध्ये हा अनोखा आनंद उत्सव साजरा करून सुखासमाधानाने घरी येतात. या दिवशी लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये शाळेला सुट्टी असते. वेळा अमावस्येच्या पूर्वसंध्येला बसमध्ये सुद्धा खूप गर्दी असते. म्हणजे बसमध्ये जागा पुरणार नाही एवढी गर्दी असते. इतका मोठा हा उत्सव असतो. सर्वजण या दिवसासाठी सुट्टीची मागणी करतात. जणू शेतकऱ्यांसाठी हा सणांचा राजाच असतो. येळवशीची भज्जी 2 दिवस पुरवून खातात आणि जे शहरामध्ये राहतात ते आपल्यासोबत सुद्धा घेऊन जातात. म्हणजे इतकी ही आवडीची भाजी असते. आणि या भज्जीमध्ये काय असतं तर वाटाणे, दूध, तूर, मेथी, कोथिंबीर, गाजर, वांगे, आलं, लसूण म्हणजे एक प्रकारे यांचं एक मिश्रण तयार करून ती चविष्ट भाजी तयार करतात आणि तीच एकमेकांना भेट देऊन बायका एकमेकींचं कौतुक करतात. म्हणजे जसं आपण शेजार धर्म म्हणून एकमेकींना देतो ना तसं त्या पद्धतीने. आणि कर्नाटकामधली सून असेल तर पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी असतात. आता हा विधी नक्की का केला जातो बघा. मातीचं मडकं हे मानवी शरीराचं प्रतीक आहे. मडकं मातीत गाडलं जातं त्याप्रमाणे माणूस मेल्यावर सुद्धा त्याची राखही मातीत पुरली जाते किंवा नदीमध्ये टाकण्याची पद्धत आहे. पण मग शक्यतो माणूससुद्धा एक दिवस मातीतच मिळणार आहे असा तो अर्थ घेतला जातो. पिकं आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचं प्रतीक म्हणून तो काला शेतामध्ये फेकला जातो. माठावरचं चुना, कुंकू आणि हे म्हणजे रंग शुचिता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. काळी घोंगडी अंथरून शेतकरी जणू काही काळी माती अंगभर माखण्यामध्ये धन्यता मानतो असा आशय ध्वनित होत असावा असा याचा प्रतिकात्मक आशय सांगितलेला आहे. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी या पूजेनंतर संध्याकाळी पतंग उडवला जातो आणि शक्ती प्रदर्शनाचे खेळ देखील खेळले जातात. तर मंडळी, या व्हिडिओद्वारे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या वेळा अमावस्येची माहिती घेतली. या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.